कालच्या व्हिडिओमध्ये आपण चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल या कवितेविषयी किंवा कविता पाहिलेली आहे. निथा बाजली या हिंदी आणि उर्दू कवीनं त्यांच्या बच्चे स्कूल जा रहे हैं या हिंदी कवितेचं भाषांतर ट्रान्सलेशन या ठिकाणी इंग्रजीमध्ये केलेलं आहे. सकाळच्या वेळेस ज्यावेळेस मुलं शाळेत जात असतात त्यावेळेस रस्त्यावरती असणाऱ्या किंवा निसर्गामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी त्याला ह्यूमन किंवा पर्सॉनिफिकेशन मानवीकरण त्याचं करून कवीनं या ठिकाणी त्या मुलांचं कशा पद्धतीनं त्या थिंग्ज ज्या आहेत थिंग्ज त्या वस्तू त्या ठिकाणी त्या मुलांचं कशा पद्धतीनं स्वागत करतात त्याचंही वर्णन आपण या कवितेच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. याच्यामध्ये काही कोणाला शब्दामध्ये काही अडचण असेल तर मी परत एकदा यातले काही कठीण शब्द सांगतोय ते तुम्ही लिहून घ्या. मॉर्निंग लाईट स्प्रेड, स्प्रेड म्हणजे पसरणे, स्प्रेड SPREADS, स्प्रेड्स म्हणजे पसरणे किंवा विस्तारणे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे बोज, BOWS, BOWS, बोज म्हणजे झुकणे, झुकणे, झुकणे. त्याच्यानंतर गोल्डन, गोल्डन, GOLDEN, गोल्डन म्हणजे सोनेरी, गोल्डन म्हणजे सोनेरी. त्याच्यानंतर मजलीन, MUSLIN, मजलीन म्हणजे मलमली, मजलीन म्हणजे मलमली. त्याच्यानंतर टर्बन, टर्बन TURBAN, टर्बन म्हणजे पागोटे म्हणजे डोक्यावरती बांधणारा जे परिधान केलेला रुमाल असतो ना आपल्याकडं, मुंडासे किंवा पागोटे आपण त्याला असं म्हणतो, पागोटे. ग्रीन टॉप्ड, ग्रीन टॉप, ग्रीन टॉप्ड म्हणजे हिरवे शेंडे, झाडांचे किंवा वनस्पतीच्या पानांचे शेंडे असतात बघा, फांद्यांचे शेंडे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे मेलेडियस किंवा मेलेडीज, MELODIES, मेलेडीज. मंजूळ गायन, मंजूळ गायन. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे फॉलिक, फॉलीज, FOLIAGE, फॉलीज म्हणजे पर्णसंभार किंवा झाडाची पाने, पर्णसंभार किंवा झाडाची पाने. एंजल्स, ANGELES, एंजल्स म्हणजे दूत, एंजल्स म्हणजे दूत, एंजल्स म्हणजे दूत. पार्टिकल, पार्टिकल म्हणजे कण, सूक्ष्म कण, पृथ्वीवरचा सूक्ष्म कण. थ्रोब्स म्हणजे धडधडतो किंवा धडधडणे, थ्रोब्स,
ROBS, थ्रोब्स म्हणजे धडधडणे. त्याच्यानंतर खाली कवितेच्या खाली काही शब्द दिलेले आहेत, त्याचं इंग्रजीमध्ये शब्दार्थ दिलेला आहे बघा. मझलिन म्हणजे काइंड ऑफ सॉफ्ट कॉटन फॅब्रिक, कॉटनचं असणारं सॉफ्ट फॅब्रिक म्हणजे कापड. आणि फॉलाईज म्हणजे ग्रीनरी लीफ कव्हर, ग्रीनरी लीफ कव्हर म्हणजे लीफ कव्हर म्हणायचं थोडक्यात, हिरवळ. अ ग्लीम, ग्लीम म्हणजे चकाकणे किंवा चमकणे ज्याला म्हणतो ना आपण तसं. शायनिंग ब्राईटली, शायनिंग ब्राईटली. आलं लक्षात इथपर्यंत. आता आज आपण या ठिकाणी या कवितेवरचा वर्कशॉप पाहणार आहोत. प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्या प्रश्नांचं उत्तरामध्ये प्रश्न पहिला आहे, रीड द पोएम अलाउड, कविता तुम्ही वाचायची आहे मोठ्यानं. सेकंड आहे बघा, फाइंड ॲट लीस्ट 2 थिंग्स फ्रॉम द पोएम दॅट शो द फॉलोइंग, कवितेतून पुढील गोष्टी दर्शवणाऱ्या निदान 2 गोष्टी शोधून काढा. कवितेतून पुढील गोष्टी दर्शवणाऱ्या निदान 2 गोष्टी शोधून काढायच्यात तुम्ही. काय दर्शवलेलं आहे, त्याच्यातून आपल्याला काय माहिती मिळते ते तुम्ही शोधून काढायचं. बघा, ए त्यामधला दिलेला आहे, इट इज अर्ली मॉर्निंग, इट इज अर्ली मॉर्निंग. सकाळचं वर्णन करणारे काही शब्द कवितेमध्ये आलेले आहे किंवा वाक्य आलेले आहे. सकाळच्या वेळेचं वर्णन करणारे काही वाक्य कवितेमध्ये आलेले आहेत. ती वाक्य बघा, मॉर्निंग लाईट स्प्रेड्स, पहिलं वाक्य, मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. पहिलं वाक्य काय आहे, मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. दुसरं वाक्य त्यात म्हणजे काय येतंय बघा, सकाळचं वर्णन करणारं, द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप. सेकंड स्टांजामध्ये आहे बघा ते, द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर. त्याच्यानंतर ड्रेस्ड अप हिज गोल्डन मुझलिन टर्बन, मुझलिन टर्बन. आलं लक्षात. हे झालं अर्ली मॉर्निंगचं. द ॲटमॉस्फिअर इज प्लेझेंट, ॲटमॉस्फिअर इज प्लेझेंट. वातावरण कसं आहे, आल्हाददायक आहे किंवा आनंदी वातावरण आहे. त्या संदर्भात कोणते वर्णन या ठिकाणी आलेलं आहे बघा, स्वच्छ वातावरण आहे त्याचं. ब्रीजेस सिंगिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स, ब्रीजेस सिंगिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. 2 आकडा, फ्रॅग्नंट फ्लावर्स अवेकन, फ्रॅग्नंट फ्लावर्स अवेकन the sleepy roads with their melodies. The atmosphere is pleasant. त्याचं वर्णन करणारे 2 लाईन या ठिकाणी आहेत. 1 नंबरची लाईन आहे, ब्रीजेस म्हणजे थर्ड स्टांजा आहे, तिसरं कवितेतला पॅरेग्राफ स्टांजा कडवं, त्यामधला सेकंड लाईन बघा, ब्रीजेस सिंगिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. आणि त्याच्यानंतर त्याच्या खालचंच वाक्य आहे, फ्रॅग्नंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स विथ देअर मेलडीज. अशा पद्धतीनं सेकंड क्वेश्चन संपलेला आहे.
तिसरा प्रश्न बघा यामधला. अपार्ट फ्रॉम द चिल्ड्रन नो अदर ह्युमन बीइंग्स आर मेन्शन्ड इन द पोयम. However, many natural elements are shown to act like person. Write what each of them does. काय म्हटलं बघा, कवितेत लहान मुलांच्या व्यतिरिक्त कोणत्याही माणसाचा उल्लेख केलेला नाही. मुलांच्या व्यतिरिक्त चिल्ड्रन शिवाय वेगळा शब्द आपल्याला आलेला आहे का? नाही. असे असले तरी बघा, ह्युमन बीइंग्स आर मेन्शन्ड इन द पोयम. हावेवर, परंतु, मेनी नॅचरल थिंग्स, अनेक निसर्गातील घटक माणसासारखी कृती करणारे दाखवलेले आहेत. राईट व्हॉट ईच ऑफ देम डज. आणि ते काय करतात ते लिहायचंय. अर्धे तुम्हाला सुरुवात दिलेली आहे. द स्काय काय करतं बघा, कवितेमध्ये आलेलं आहे का नाही. द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट. द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट. द सन ड्रेस्ड अप इन द गोल्डन मजलिन टर्बन. सेकंड वाक्य. द सन, सूर्य काय करतोय? ड्रेस्ड अप म्हणजे परिधान करतोय, ड्रेस. अप हिज गोल्डन मजलिन टर्बन. त्याच्यानंतर ब्रीझेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. ब्रीझेस सिंग देअर songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads. Fragrant flowers awaken the sleepy roads. The people waves his hands. Every particle of the earth throbs like a mother heart. Every particle of the earth throbs like a mother's heart. अशा पद्धतीनं तिसरा क्वेश्चन या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हाय आर दीज रिटन विथ अ कॅपिटल लेटर ॲट द बिगिनिंग. आता हे जी नावं आलेली आहेत त्या नावांची सुरुवातीची अक्षरं कॅपिटल मध्ये का आलेली आहेत? का आलेली आहेत त्याचं कारण बघा, लिहून घ्या, सावकाश सांगतोय. द नेम्स ऑफ नॅचरल एलिमेंट्स. द नेम्स ऑफ नॅचरल एलिमेंट्स आर ARE are represented in the poems. Represented the spelling REPRESENTED. Represented in the poems as humans. Represented in the poems as humans. And the names of, बघा, ही जे नैसर्गिक एलिमेंट्स जे आलेले आहेत, ह्या नैसर्गिक एलिमेंट्स म्हणजे वस्तू, त्या काय करतायत? रिप्रेझेंट करतायत, म्हणजे प्रतिनिधित्व करतायत. कोणाचं? ह्युमन अँड द नेम्स ऑफ ह्युमन्स, म्हणजे मानवाच्या नावाचं त्या काय करतायत? रिप्रेझेंटेड करतायत. ह्युमन्स अँड द नेम्स ऑफ ह्युमन्स म्हणजे मानवाचं आणि त्यांच्या नावांचं प्रतिनिधित्व करतायत. ऑलवेज, बघा पुढं, ह्युमन्स, पर्सन्स ऑलवेज बिगिन विथ द कॅपिटल लेटर्स, म्हणजे आपल्या मानवाच्या
किंवा एखाद्या व्यक्तीचं प्राण्याचं नाव असेल तर ते त्याच्या सुरुवात हे आपण इंग्रजीमधील पहिल्या लिपीतल्या अक्षरानं करत असतो. दे आर कॅपिटल लेटर झालं. दे आर कन्सिडर्ड ॲज अ प्रॉपर नाउन्स आणि त्यांना काय म्हणतात? प्रॉपर नाउन्स असं म्हणतात. लास्ट क्वेश्चन बघा. व्हॉट डज टाइम टू What does time do? What do we understand from his action? वेळ काय करत आहे? What does the time do? आणि त्याच्या या कृतीतून आपल्याला काय समजते? उत्तर त्याचं बघा. Time is sitting on an old roof. Time is sitting on an old roof and flying pigeons in the sky. Flying pigeons in the sky. काय दाखवतंय आपल्याला बघा याच्यातून? It shows us, पुढच्या प्रश्नाचं उत्तर त्यातच आहे. It shows us that time is watching the activities of people. छतावरती वेळ बसून काय करत आहे? तर watching the activities of people without being noticed and is passing very quickly. मानवाच्या प्रत्येक गोष्टीचं तो निरीक्षण करत आहे आणि किंवा ते नोटीस करतोय. इज पासिंग व्हेरी क्विकली. चौथा प्रश्नच लक्षात आला. द होल वर्ल्ड इज हॅपी बिकॉज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. व्हाय इज सो? डिस्कस इट इन द क्लासरूम. वर्गामध्ये याची चर्चा करायची. आलं लक्षात? त्याच्यानंतर इफ यू वेअर टू ड्राव अ पिक्चर ऑफ द सेन्स डिस्क्राईब हिअर व्हॉट कलर्स विल यू यूज? मेन्शन द ऑब्जेक्ट्स अँड द कलर्स युजिंग लाईन्स फ्रॉम द पोयम अँड युअर इमॅजिनेशन. तुम्ही काय करा? इफ यू वेअर टू ड्राव अ पिक्चर, येथे वर्णन केलेल्या दृश्याचं चित्र काढायचं असल्यास तुम्ही कोणत्या रंग वापरणार? किंवा कवितेतील ओळी आणि त्यांची कल्पना करून वस्तू व त्यांचे रंग नमूद या ठिकाणी करा म्हटलंय. बघा वस्तू काय काय आहेत बघा या ठिकाणी. द सन आहे ड्रेस्ड अप द गोल्डन मजलिन टर्बन. मग कलर कुठला येईल? द ऑब्जेक्ट सन. त्याच्यानंतर कलर काय येईल त्याला? ब्राईट रेड अँड येलो. कलर कुठला येईल त्याला? ब्राईट रेड अँड येलो. त्याच्यानंतर द ऑब्जेक्ट टर्बन म्हणजे मुंडासं. कसला कलर आहे त्याचा? कवितेत वर्णन आलेला गोल्डन. गोल्डन आहे का नाही? गोल्डन टर्बन. द सन ड्रेस्ड अप गोल्डन मुस्लिम गोल्डन टर्बन. गोल्डन कलरचा त्याला आहे. त्याच्यानंतर द स्काय बोज हिज हेड इन द रिस्पेक्ट. ऑब्जेक्ट काय? स्काय म्हणजे आकाश. मग त्याचा कलर कसा असेल? ब्ल्यू विथ सम व्हाईट ट्रिप्स म्हणजे निळा आणि पांढऱ्यात अशा छटा असलेला. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय बघा? थ्रो द ग्रीन टॉप्ड ब्रँचेस ब्रीझिंग सिंग्स. मग ऑब्जेक्ट त्यामधलं ग्रीन ब्रँचेस ऑफ ट्री. ब्रँचेस ऑफ ट्री म्हणजे झाडाच्या फांद्या. काय वर त्याचं कलर कुठला वापरणार तुम्ही? डार्क ग्रीन, हिरवा गडद हिरवा कलर त्या ठिकाणी वापरू शकता. बघा ट्राय टू ट्रान्सलेट अ फ्यू लाईन इन युअर
फेवरेट सॉन्ग और पोएम फ्रॉम युअर मदर टंग इंटू इंग्लिश. तुम्हाला आवडणारं एखादं गीत किंवा कविता त्याचं इंग्रजीमध्ये काय करा, भाषांतर करा म्हणून सांगितलेलं आहे. लिस्ट ऑल द verbs इन द पोएम दॅट हॅव द सफिक्स अँड बरोबर आहे. सफिक्स असलेल्या कवितेमध्ये आलेल्या शब्दांची यस सफिक्स आहे बघा, यस सफिक्स, प्रिफिक्स अँड सफिक्स. यस सफिक्स असलेल्या याची लिस्ट करा म्हणून सांगितलंय व्हर्बची. बघा, स्प्रेड्स, बोज, वेट्स, स्माइल्स, वेव्स, थ्रोप्स आणि फ्लाईज. ज्याच्या शेवटी वर्ब बघा, वर्ब आहेत, इतर शब्द नाही. वर्ब समजताना आपण पहिल्या याच्यामध्ये शिकलेलो आहे वर्ब म्हणजे काय. क्रियापद हुडकायचं यामधलं आणि त्याला यस शेवट असलेला शब्द त्या ठिकाणी लिहायचे. राईट इन 2 minutes at least 20 words each related to the given words. दिलेल्या शब्दांना, दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दांच्या संबंधित कमीत कमी 20 शब्द 2 मिनिटात लिहायचे आहेत. शब्द दिलेले आहेत त्याचे रिलेटेड वर्ड्स तुम्ही लिहायचे आहेत. एक उदाहरणादाखल सांगतो मी. स्कूल, शाळा, त्याच्या संदर्भातले शब्द बघा. शाळेमध्ये काय काय असतं, टीचर्स, स्टुडंट्स, क्लासेस, स्टडी, टीचिंग, लायब्ररी, ग्राउंड, बेंचेस, ब्लॅकबोर्ड, चॉक, स्टिक, गार्डन, ट्रीज, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर रोड, रोडच्या संबंधित काही शब्द किंवा झाडाच्या संबंधात असणारे शब्द ते तुम्ही काय करायचं आहे, लिहायचे आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं वर्कशॉप संपलेलं आहे. जर काही कोणाला अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता.